या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, CCC विथ एअर टेक्नॉलॉजी, टॅली प्राइम विथ GST टायपिंग, MS ऑफिस इंग्लिश स्पीकिंग, AutoCAD विथ प्रोजेक्ट, ग्राफिक्स डिझायनिंग, जावा पायथन विथ मशीन लर्निंग, C++, वेब डेव्हलपमेंट अँड डिझायनिंग, ॲडव्हान्स एक्सेल, स्पोकन इंग्लिश यापैकी कोणत्याही एका कॉम्प्युटर कोर्सला ॲडमिशन घ्या आणि मिळवा शिर्डी वॉटर पार्क ट्रिप अगदी फ्री। या उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त लक्ष असू द्या स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, बस स्टँड समोर, भगवती स्वीट शेजारी, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। बोगस विवाह इच्छुक केंद्राच्या माध्यमातून विवाह इच्छुक तरुणांची फसवणूक करणारी टोळी येवला शहर पोलिसांनी केली जेरबंद। येवला शहर व तालुक्यामध्ये विवाह इच्छुक तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशा तरुणांना हेरून वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम घेऊन या तरुणांचा विवाह करून देणे, त्यानंतर विवाह झालेल्या नव्या नवरीने काही दिवसातच विविध कारण सांगून पोबारा करणे अशी मोडस अप्रेंटी वापरून तरुणांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला येवला शहर पोलिसांनी मालेगाव रोड परिसरात असलेल्या एका घरात छापा घालून जेरबंद केले आहे। पारेगावसह सुरेगाव येवला येथील 2 ते 3 तरुणांकडून या टोळीने लाखो रुपये उकळण्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। तसेच आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी वर्तवली आहे। दरम्यान अटक झालेल्या आरोपींमध्ये सांडू यशवंत जाधव व अलका सांडू जाधव दोघे राहणार बुलढाणा, प्रवीण गणपत दिवे आणि शशिकला भारत शिंदे दोघे राहणार नाशिक, सरिता सुखदेव पवार राहणार वसमत हिंगोली, कृष्णा बस्ती जयस्वाल राहणार नागपूर असे अटक झालेल्या संशयित आरोपींचे नावे असून न्यायालयाने दिनांक 15 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी दिली असून या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर कोते, पोलीस शिपाई शैलेश शेलार, सतीश मोरे, जनार्दन दळवी, महिला पोलीस शिपाई प्रियंका निंबाळकर, सोनिया गरुड, सपना आव्हाड यांच्यासह गांगुर्डे, राऊत, सुरडकर आदींनी परिश्रम घेतले असून येवला शहर व परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशी कोणाची फसवणूक झाली असल्यास तात्काळ येवला शहर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। सदर बातमीचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आणखी कोणाची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या। सर, येवला परिसरामध्ये विवाह जमून देणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली, काय नाही? दिनांक 29/3/2026 रोजी आपल्या येवला परिसरातील पारेगाव या ठिकाणी राहणारे सांडू जाधव यांचं माऊली वधूवर सूचक केंद्र आहे। त्या केंद्राच्या माध्यमातून ते ज्या मुलांना मुली मिळत नाही किंवा त्यांच्या लग्नाच्या अडचणी आहेत त्यांना मुली दाखवून त्यांचे पैसे घेऊन लग्न लावण्याचे त्यांचे व्यवसाय होता। त्याच्यासाठी ते 3100 रुपये हे मुली दाखवण्यासाठी घ्यायचे, लग्न लावण्यासाठी 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत ते पैसे घ्यायचे। त्या मुली लग्न लागल्यानंतर नांदायला गेल्यानंतर 8 दिवस, 15 दिवस, 21 दिवस अशा थांबून त्यांना काहीतरी कारणं सांगून आत्महत्या करेल किंवा मी निघून जाईल, माझा मुलगा आहे, त्याला भेटायला जायचं आहे असं सांगून त्या ठिकाणाहून निघून जायच्या। आणि नंतर यांनी परत यांचे पैसे मागितल्यानंतर त्यांचे जे मुलीचे घरचे लोक आहेत ते न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्यावर पोटगीचे दावे दाखल करायचे। परंतु ज्या वेळेस त्यांची फसवणूक झालेली हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर खूप उशीर झालेला असायचा। तर याच्यामध्ये जे मुलाचे आईवडील आहे, मुलाचे घरचे नातेवाईक आहे, यांची आर्थिक आणि सामाजिक असं दुहेरी याच्यामध्ये नुकसान ही टोळी करत होती। तर याच्यामध्ये आता सध्या आपण 6 लोकांना अटक केलेला असून याच्यामध्ये तपास सुरू आहे आणि याच्यामधील माननीय न्यायालयासमक्ष यांना हजर केले असता माननीय न्यायालयाने आम्हाला याच्यामध्ये 15 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। तर या कारवाईमध्ये आम्हाला मार्गदर्शन माननीय घोरपडे सर, तसेच आमचे वरिष्ठ ॲडिशनल SP मालेगाव, तसेच आमचे SDPO मनमाड यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। तसेच आम्हाला परिसरातील काही पत्रकार मंडळी यांनी सहकार्य करून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यातून ही कारवाई योग्य रीतीने आणि पुढील काही जे तरुण मंडळी आहे किंवा त्यांचे नातेवाईक आहे यांची फसवणूक टळलेली आहे। तरी आम्ही येवला शहर पोलीस स्टेशन परिसरातील नागरिकांना आव्हान करतो की कोणीही अशा भूलथापांना बळी पडून पैसे देऊन लग्न करणे हे टोळींच्या बळी पडू नये आणि कोणाला अशा पद्धतीने कोणी फसवणूक करत असेल तर त्यांनी तत्काळ आमच्याकडे संपर्क साधून त्यांना
कारवाई करण्यासाठी आम्हाला मदत करावी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महावीर रेसिडेन्सी, नाशिक हायवे लगत प्रशस्त लक्झरी अपार्टमेंट, 2 BHK फ्लॅट, प्रशस्त पार्किंग, CCTV यंत्रणा, EV चार्जिंग पॉइंट, सोलर सिस्टम, लिफ्ट सुसज्ज. बुकिंग सुरू आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर बुकिंग करा आणि मिळवा नामांकित कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर बाईक अगदी फ्री. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. भवरलाल लोढा नगर, मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय पाठीमागे, येवला. आपले विनीत आदित्य श्रीमाळ, महावीर लोढा, इंजिनियर समकित बाफना. त्वरा करा, थोडेच फ्लॅट शिल्लक.